नांदेड खा अशोक चव्हाण यांच्या हस्ते 24 तास पाणी पुरवठा सेवेचा शुभारंभ. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. सत्ता स्थापनेनंतर 100 दिवसांचा आराखडा माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार असून यात पाणीपुरवठा मुख्य असून त्या अनुषंगाने आज कौठा परिसरातील रविनगर येथे 24 तास पाणी पुरवठा सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महापौर सौ कविता मुळे ह्या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सभापती वीरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बालकल्याण सभापती सदिच्छा सोनी, उपसभापती निरंजना लांडगे, सभागृहात नेते अँड महेश कनकदंडे आदींची उपस्थित होती. सर्वप्रथम नांदेडमध्ये 24/7 हा प्रयोग आला आणि आपल्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध झालेलं आहे. अतिशय हा प्रायोगिक तत्वावर आहे, पहिला प्रयोग आहे आणि हा जर प्रयोग नक्की सक्सेस होईल आणि पूर्ण नांदेडमध्येच असं 24/7 हा पाणी पुरवठ्याचा जो कार्यक्रम आहे तो करण्याचा आम्ही इच्छा आहे, मानस आहे आणि नक्कीच पूर्ण होईल. या योगे आपल्या जो पाण्याचा अपव्यय आहे तो पाण्याचा अपव्यय टळेल आणि पाणी असेल तरच आपलं पाणी हे जीवन आहे आणि त्याची बचत करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे आणि या योगे आपण पाण्याची बचत सुद्धा होईल. आज आपण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे सर्व शासनाला, सर्व विभागांना शासनाच्या 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला होता त्याच धर्तीवर अशोकराव चव्हाण साहेबांनी आणि यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या निर्देशनाखाली नांदेड वाघाळा महानगरपालिकेने सुद्धा 100 दिवसाचा कृती आराखडा दिला होता. आमच्या जाहीरनाम्यामध्ये नांदेड शहरामध्ये काही भागामध्ये पाणी मिळत नव्हतं. तांत्रिक काही मुद्दे, पाण्याची उपलब्धता, तांत्रिक मुद्दे काही होते आणि त्यामुळे आम्ही ते दूर करत आहोत. अडचणी ज्या आहेत त्यातला रविनगर कौठा परिसरामध्ये आज त्याची सुरुवात केलेली आहे आणि वाल्व आणि वेगळा बसून पाणी टाकी आहे. पाण्याची कमतरता नाही, पण तांत्रिक काही मुद्दे होते ते दूर करून आता या ठिकाणी पाण्याची सुरू झालेली आहे. आणि त्याचबरोबर 74 सेवा महानगरपालिकेच्या आम्ही ऑनलाईन सर्व्हिसेस सुरू केल्या, म्हणजे जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, तक्रारी संदर्भात काय आहे, आरोग्याविषयी काय आहे, अतिक्रमण संदर्भात ज्या काही लोकांच्या तक्रारी असतील ते ऑनलाईन सेवा, म्हणजे आपण जर QR कोड स्कॅन जर केला तर ताबडतोब आपल्याला ते ऑनलाईन करता येतं, अर्ज करता येतो आणि 5 दिवसाच्या आत त्याचा निपटारा सुद्धा महापालिकेने शासनाने दंड घालून दिला की 5 दिवसात त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि ज्यांना ऑनलाईन जमत नाही त्यांनी प्रत्यक्ष काउंटरला यावं, आता अर्ज द्यावा, ही सोय दोन्ही ठेवलेली आहे. ज्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये नांदेड दैनंदिन स्वरूपाचे छोटे छोटे प्रश्न आहेत त्याचे लोकांना विनाकारण हेलपटा मारायची गरज पडणार नाही. तो एक आम्ही विषय मार्गी लावला. आणि शासनाने या शहराच्या सफाई करता 2-3 गाड्या पाठवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये स्वीपिंग जे व्हेकलचे आहेत, रस्त्यावरचा कचरा, धूळ वगैरे आहे ते साफसफाई रोज रात्री करायचा त्यांचा मनोदय आहे. गटार क्लीन सुद्धा सक्शन मशीनच्या द्वारे हे काम करण्यात, असे 4-5 महत्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचा एक रिसर शुभारंभ आज चांगला झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद कामाला सुरुवात केलेली ठरल्याप्रमाणे. ठीक आहे, असं आहे की आता या गोष्टी देशात साठा काही प्रमाणात जरी असला तरी युद्ध जर अजून भडकलं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झालेलेच आहेत. नाकारत नाही आपण. इथेनॉलवर आधारित शेगड्या सुद्धा काही ठिकाणी लोक वापरतायत, लाकडाचा पर्याय वापर करतायत. तर मुळचा एवढाच आहे की आता ही परिस्थिती जी आहे ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, संकट जे आहे ते आंतरराष्ट्रीय संकट आहे. जोपर्यंत युद्ध हे संपत नाही तोपर्यंत आपला प्रयत्न आहे आपला या देशांशी संपर्क साधून आपला जो गॅस लागतो, आपला पेट्रोल लागतं, हे सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न काही प्रमाणात देशाला परवानगी मिळते. आपला होर्मस स्ट्रेट जो आहे तिथून जे आणण्यासंदर्भातली जी काही प्रक्रिया आहे ती आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे पंतप्रधान प्रयत्नशील तिथल्या पंतप्रधानांशी बोलतायत आणि भारतात सप्लाय येतोय. पण युद्धाची परिस्थिती काय पुढे होईल याच्यावर बरंच अवलंबून राहणार आहे. परंतु लोकांना त्रास होणार नाही एवढी काळजी एवढी घेणं शक्य तेवढं आपण घेत आहोत. ठीक आहे, तपास होईल नियमाप्रमाणे. जी काय कारवाई होईल, पोलिसांनी 10 गुन्हे दाखल झालेले आहेत, रोज लोक पुढे येत आहेत, सत्यता तपासून त्यामध्ये काय कारवाई होईल असते. असं आरोप करणं भाग वेगळा, सत्यता तपासणं भाग वेगळा. त्यामुळे सत्यता पाहिजे त्याप्रमाणे कारवाई होणारच आहे. त्याची केवायसी झालेली आहे. पूर्वी शासन त्यांना सर सगळं व्याज देतो. केवायसी
KYC असं आहे की जो आपला खरा कन्झ्युमर आहे त्याला फायदा झाला पाहिजे ना. काही लोकांनी घेऊन ठेवलेले आहेत, कोणी पुण्याला राहायला गेलाय, कोणी मुंबईला नेट कनेक्शन दिला म्हणून कसे कनेक्शन आहे. आज गरज कशी आहे, राशनिंगची गरज म्हणजे जो ऍक्च्युअल युजर आहे त्याला मिळालं पाहिजे. कोणतरी भत्ताच घेऊन जाणार, त्याचा कालाबाजार करणार, विक्री करणार, हे होऊ नये. पण केवायसी आवश्यक आहे. साहेब, राज्यसभा खासदारांनी आहेत त्यांची वादणारा आल्या हा. होत्या की टायगर ऑपरेशन होणार तरीचे लोक आमच्याकडे मला माहिती आहे त्यांचं, त्यांना माहिती नाही विचार. आले होते. नांदेड सर्वांसाठी खुलं आहे ना. आपली विमान सेवा सुरू आहे, कोणी येऊ शकतं, कोणी जाऊ शकतं. नांदेडला काय घेऊन जा असं म्हटलं पाहिजे. जो कोणी पाहुणा येतो बाहेरून त्यांनी नांदेडला यावं, त्यांचं स्वागत आहे. पण जाता चांगलं काय घेऊन जावं. 39 आंतरराष्ट्रीय आले संगमामध्ये 49 असो किंवा 100 असो किंवा कोणी असो, ते व्हायचं ते होईल ना. त्याला काय मोठी गोष्ट काय काय होण्याला पाहिजे.